होतो जय जयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. अशा सात्विक वातावरणामध्ये आज ज्ञानोबारायांचा सोहळा माळशिरसमध्ये विसावणार आहे. तर जगद्गुरूंचा सोहळा आज अकलूजमध्ये विसावणार आहे. ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ, रखमा देवी वरू डोळे भरून पाहू. हा ध्यास मनी धरून आम्ही पंढरीची वाट चालत आहोत. आमच्या सोबत चालणारे काही नवीन वारीला आलेले वारकरी तर हा अनुपम सोहळा पाहून अगदी वेडावून गेलेत. आणि खरं आहे, परमार्थामध्ये वेडं व्हावं लागतं. म्हणून तर मुक्ताबाई म्हणतात, वेडी झालो वेडी झालो, वेडी यांच्या गावी आलो. आम्हा पुसू नका काही, आम्ही माणसात नाही. मुक्ताबाई झाली वेडी, पदर प्रपंचाचा फाडी. मुक्ताईचं सांगणं विलक्षण आहे. तिच्या सांगण्यातील विलक्षण भावामुळेच ताटीचं दार लावून बसलेल्या आमच्या ज्ञानदादांच्या डोळ्यातील पाणी शांत झालं आणि ज्ञानदादांनी ताटीचं लावलेलं दार उघडलं. हळव्या दादांना त्यावेळी लहानग्या मुक्ताईनं समजावलं नसतं तर ज्ञानदादांनी लावलेलं ते ताटीचं दार या समाजासाठी कधीच उघडलं नसतं. केवढा मोठा उपकार. जिला लहान वयात मुक्ताबाई म्हणजेच बाई म्हणून संबोधलं जातं आणि अविवाहित असतानाही मुक्ताई म्हणजे आई म्हणून संबोधलं जातं. वारकरी संप्रदाय सर्वांना सामावून घेतो आणि यामधील स्त्री संतांचे योगदान तर सर्वश्रुत आहे. मुळात संत शब्दाची निर्मितीच मुक्ताईने केली आहे. ताटीच्या अभंगामध्ये जगवन्य असेल तर संतांनी पाणी व्हावं असा उपदेश मुक्ताई करतात. विठू माझा लेकुरवाळा या सुप्रसिद्ध अभंगात विठ्ठल नामदेवादी भक्तांना संगे घेऊन जात असल्याचे वर्णन जराबाईने केला. हे भक्त विठ्ठलाच्या खांद्यावर, कडेवर हात धरून, बोट धरून किंवा त्याला लगटून चाललेले आहेत. ज्ञानदेव आणि मुक्ताई पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर या वचनाप्रमाणे विठ्ठलाच्या मागे पुढे चाललेले आहेत. ज्ञानदेव पुढे का, तर विठ्ठलाला मार्ग दाखवण्याकरता. आणि मुक्ताई मागे का, तर या मंडळीपैकी कुणी आडवाटेला लागला, रेंगाळला, थकला, बसला तर त्याला सांभाळण्याकरता. कारण मुक्ताईचा तो अधिकारच आहे. तुकोबाराय पंढरीला का जायचे याबद्दल पंढरीचा महिमा सांगताना म्हणतात, पंढरीसारखा क्षेत्रमहिमा कुठेही नाही. कारण पंढरीसारखी चंद्रभागा, भीमातीर, वाळवंटातील हरिकथा कुठंच नाहीये ना. आमच्यासारख्या अनाथांना जे प्रेमापासून वंचित आहेत, त्यांना प्रेमसुखाचा आनंद लुटायचा असेल तर हरिदासांच्या संगतीशिवाय निरपेक्ष प्रेमाचा अनुभव कुठे मिळणार. म्हणून देवाने पंढरीची निर्मिती करून आमच्यावर उपकार केले आहेत. पंढरीच्या वारीमध्ये पायी वारी घडो, देह संता घरी पडो असं म्हटलं. आणि याच हेतूने वाट चालणाऱ्या स्त्रियांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. यातील अनेक जणी निरक्षर आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव एवढा दिव्य असतो की त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ओव्या, अभंग, वारीचा रस त्या वाढवीत चालत असतात. पंढरीच्या वाटे तुळशी बुक्याचा येतो वास, कसे ग सांगू तुला विठ्ठलाचा ग मला ध्यास. पंढरीच्या वाटे दिंड्यांची झाली दाटी, काय ग सांगू तुला भावा बहिणीच्या होती भेटी. ज्यांच्या घरातच पंढरीची वारी आहे, अशातील बहीण भाऊ वेगवेगळ्या गावातून आपापल्या दिंडीतून निघतात. एका दिंडीत भाऊ तर दुसऱ्या दिंडीत बहीण. आणि अशांच्या जीवाभावाच्या भेटी या वारीच्या वाटेवरच होत असतात. किंवा अनेक आया बहिणींना भाऊ नाहीत, अशांना जमलेले हे सर्व वारकरी स्त्री पुरुष भावा बहिणींचे नाते जपत वाटचाल करतात. या 18 दिवसाच्या वाटचालीत कुठेही स्त्रीची मानहानी होत नाही, अवहेलना होत नाही. वारीच्या या उत्तरार्धामध्ये विठ्ठलाचा रंग सर्वांच्या अंगावर आता चढतो आहे. विठ्ठलाशी तनामनाने सर्व स्त्री पुरुष वारकरी एकरूप होत आहेत. आणि विसाव्याच्या ठिकाणी या आया बहिणी कडा कडा बोटे मोडून विठ्ठोबाची दृष्टी काढत आहेत.
लिंबलोन उतरुनी आता ओवाळीन काया, कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरी राया. जना सखू काढी दृष्ट भक्तीचे ते मोहऱ्या मीठ, प्रपंचाचा आला वीट लागते पाया. कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरी राया. किती लोभस भाव, किती मन हरकून जातं या भावभक्तीच्या रसामध्ये डुंबलेल्या या सगळ्या संतांच्या अभंगातून. आणि हा पोहा चालला आहे पंढरीच्या दिशेनं. वाटदावी त्याच्या पुण्यानाही पार, होती उपकार अगणित. राम कृष्ण हरी, पुंडलीक वरदे हरी. जय हो, मंगल हो.